नमस्कार, मी स्मिता सैदानकर. तू तेव्हा तशी या काव्यमालिकेचा आजचा 25वा भाग म्हणजेच विशेष भाग. आजपर्यंत आपण अनेक तीच्या कविता या काव्यमालिकेत ऐकल्या. तीच्या कविता म्हणजेच स्त्रीच्या कविता. काही जुन्या होत्या, काही नवीन होत्या, काही तुम्हाला माहीत होत्या, काही पहिल्यांदा ऐकल्या होत्या. परंतु प्रत्येक कविता ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवल्यात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज आपला विशेष भाग या निमित्त आज मी तुमच्यासाठी कवयित्री अभिनेत्री स्पृहा जोशी यांची एक सुंदर कविता व्हिडिओ स्वरूपात तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडली तर नक्की प्रतिक्रिया द्या. ऐकूया. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आई हा खरं तर युनिव्हर्सल विषय. जगातल्या सर्व आया सारख्याच. आपल्या लेकराच्या मनात काय चाललंय हे सर्वात प्रथम कळतं ते आईला. आणि ते आईला कसं काय कळतं हा प्रश्न मुलाला किंवा मुलीला. याच आशयाची ही एक कविता आपण आज ऐकूया. चला मग ऐकूया. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. जरासं चुकतंय काहीतरी, मनात खुपतंय काहीतरी. जरासं चुकतंय काहीतरी, मनात खुपतंय काहीतरी. आत बाहेर काहीसं मळब येतंय दाटून. पाणी घालूनही तुळशीचा बहर चाललाय सुकून. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. गालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो. गालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो. आणि मोबाईलचा व्हायब्रेटर नेमका कधी गुरगुरतो. गालांवरचा रंग केव्हा कसा उडून जातो. मोबाईलचा व्हायब्रेटर नेमका कधी गुरगुरतो. उतरेनासा कधी होतो घशाखाली घास. उतरेनासा कधी होतो घशाखाली घास. पहिल्यांदाच होतं कुणी आईहूनही खास. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. शरीर मनात होत जातात नवे नवे बदल. शरीर मनात होत जातात नवे नवे बदल. अरेला कारे म्हणण्या इतकी वाढत जाते मजल. शरीर मनात होत जातात नवे नवे बदल. अरेला कारे म्हणण्या इतकी वाढत जाते मजल. पाखरांना जेवढं असतं तेवढं घरटं पुरत नाही. पाखरांना जेवढं असतं तेवढं घरटं पुरत नाही. नव्या नव्या पंखांना आकाश पेलत नाही. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं. कारण आई फक्त आई नसते. आई फक्त आई नव्हे खूप काही असते. आई फक्त आई नव्हे खूप काही असते. बायको सून मैत्रीण होऊन सगळं जपत असते. स्वयंपाक करते फोडणीमध्ये थोडं प्रेम घालते वर. स्वयंपाक करते फोडणीमध्ये थोडं प्रेम घालते वर. तेव्हाच भिंती खिडक्या फर्निचरचं तेव्हा होतं घर. स्वयंपाक करते फोडणीमध्ये प्रेम घालते वर. भिंती खिडक्या फर्निचरचं तेव्हा होतं घर. जग फिरून आलं तरी बाळ तिचीच कुशी शोधतं.
जग फिरून आलं तरी बाळ तिचीच खुशी शोधतं. सगळं काही समजून उमजून तिचं काळीज लख्ख नसतं. हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं? हे सगळं व्हायच्या आतच तिला कसं जाणवतं? आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं? आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं? धन्यवाद.